जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं भारत अकॅडमीवर स्वागत आहे। लास्ट टाइम आपले विज्ञानावरचे 3 लेक्चर झाले होते, ज्यामध्ये आपण ह्यूमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम बघितलं होतं आणि आजचा जो लेक्चर आहे ते आज आपलं केमिस्ट्रीवर असणार आहे। अशा संपूर्ण आपण फिजिक्स केमिस्ट्री बायो असं संपूर्ण आपण पूर्ण विज्ञान आपण कव्हर करणार आहोत। लास्टच्या लेक्चरची पीडीएफ जर हवी असेल तर जे आपले 3 व्हिडिओ आहेत तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल। आजचं जे लेक्चर आहे ते ग्रुप डी आणि एमपीसीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं लेक्चर आहे। भरपूर वेळेस याच्यावर प्रश्न पण विचारण्यात आले आहेत आणि पोलीस भरतीला देखील याच्यावर खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत। तर आज जे आपण बघणार आहोत ते आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर, मूलद्रव्यांची रचना ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, या विश्वामध्ये जेवढेही पदार्थ किंवा वस्तू ज्या तयार झालेल्या आहेत तर त्या डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट एकत्र येऊन तयार झालेले आहेत, म्हणजे अनेक मूलद्रव्ये एकत्र येऊन तयार झालेले आहेत। परंतु जर आपण यांचे मूलद्रव्य जर बघितले की यांचं मूळ स्ट्रक्चर काय होतं, तर आतापर्यंत नॅचरली जे सापडलेले मूलद्रव्य आहेत की नॅचरली कंपाऊंड नाही, ते स्वतःच्या इंडिव्हिज्युअल सिच्युएशनमध्ये आहेत। तर आतापर्यंत फक्त 91 एलिमेंट्स नॅचरली फाउंड झालेले आहेत। किती? 91, म्हणजे हे नॅचरली आहेत। तर हे कुठल्याही दोन मूलद्रव्यांचे, जसं आता सपोज टू मीठ घेतलं तर मीठ झालं तयार सोडियम आणि क्लोराईडपासून। पण इथं जर आपण मूळ घटक जर बघितला तर काय होता? सोडियम होता आणि काय होता? क्लोराईड होता। तर असे जर पूर्ण युनिवर्समध्ये जर आपण मूळ घटक जर शोधले तर त्याच्यामध्ये 91 एलिमेंट आतापर्यंत नॅचरल फॉर्ममध्ये जे आपल्याला मिळतात ते सापडलेले आहेत, बरोबर। तर या एलिमेंटचं जे स्ट्रक्चर आहे ते आज आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत। तर एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, आणि मूलद्रव्यामध्ये काय काय घटक असतात। तर सगळ्यात पहिले आपल्याला मूलद्रव्य काय असतं ते इथं बघणं गरजेचं आहे। तर कुठल्याही पदार्थाचा सगळ्यात छोटा कण जो असतो, स्मॉलेस्ट पार्टिकल, त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो, म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲटम म्हणत असतो। ॲटमपेक्षा लहान काहीच नाही आहे, त्याचे 2 भाग तुम्ही करू शकत नाही। ॲटम हा सगळ्यात लहान आहे, त्याचे 2 भाग तुम्ही करू शकत नाही। तर बघा, ॲटममध्ये काय काय असतं ते आपल्या ठिकाणी बघायचं आहे की ॲटममध्ये काय काय असणार आहे। तर ॲटममध्ये असणार इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। जर तुम्ही इथं बघितले ते अणूचे 3 या ठिकाणी घटक दिलेले आहेत। पहिला घटक आहे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन। जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे। हा काय आहे? न्यूक्लियस, ज्याला की आपण केंद्रक म्हणतो। आणि या न्यूक्लियसमध्ये 2 लोक राहतात। तर पहिला आहे प्रोटॉन आणि दुसरा आहे न्यूट्रॉन या न्यूक्लियसमध्ये। तर बघा, प्रोटॉनवर जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉनवर जो चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज आहे। चला लवकर, प्रोटॉनवर जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून या ठिकाणी प्लस प्लस दिलेलं आहे। आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्या ठिकाणी काय दिलं आहे? मायनस मायनस दिलं आहे। इलेक्ट्रॉन जे ते बाहेर फिरत असतात आणि प्रोटॉन जे आहे ते आतमध्ये असतात, न्यूक्लियसच्या आतमध्ये, केंद्रकाच्या आतमध्ये असतात। आतमध्ये कोण असतो? अजून न्यूट्रॉन असतो। जर हा एक न्यूक्लियस घेतला आपण, हा एक न्यूक्लियस घेतला तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि जे इलेक्ट्रॉन जे आहेत ते बाहेरच्या कक्षामध्ये या पद्धतीने फिरत असतात, अशा पद्धतीने फिरत असतात। तर हा झाला तुमचा केंद्रक झाला। केंद्रकामध्ये 2 घटक राहत आहेत। तर आपण 1 बाय 1 करून ते घटक त्या ठिकाणी बघूयात। तर तिघांमध्ये काय फरक आहे ते आपल्या या ठिकाणी बघायचं आहे सर्वप्रथम। तर बघा, प्रोटॉनवर धनप्रभार असतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज। न्यूट्रॉनवर कुठलाही प्रभार नसतो, न्यूट्रल असतो, पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही। आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो, निगेटिव्ह चार्ज असतो। तर हे 2 आपण या ठिकाणी गोष्टी बघितल्या, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि हा चार्जलेस आहे। कोण? न्यूट्रॉन। हा झाला पहिला फरक। दुसरा फरक, प्रोटॉन जो आहे तो केंद्रकामध्ये राहतो। कुठं राहतो? केंद्रकामध्ये। प्रोटॉन आहे केंद्रकामध्ये, ज्याला आपण पीने डिनोट करतो, पीने दर्शवतो।
न्यूट्रॉन जो आहे, आता इथं न्यूट्रॉन पाहिजे होतं, तर न्यूट्रॉन जो आहे तो पण कुठं असतो, केंद्रकात असतो. तर हा न्यूट्रॉन पण कुठे आहे, केंद्रकामध्ये. मात्र इलेक्ट्रॉन जो आहे तो केंद्रकामध्ये नसतो, तर केंद्रकाच्या भोवती ज्या कक्षा असतात त्या कक्षांमध्ये तो फिरत असतो. लक्षामध्ये रिव्हॉल्व करत असतो. तो कक्षा सोडून जात नाही. प्रोटॉनचा शोध गोल्डस्टीनने लावला होता. कोणी लावला होता, गोल्डस्टीन. तर सायंटिस्टचे नाव विचारले जातात, परंतु त्याने त्याला नाव नाही दिलं. तर बघा, रुदरफोर्ड या सायंटिस्टाने एक प्रयोग केला. ॲनोड किरणांचा मारा केला. एक प्लेट होती, गोल्डन प्लेट होती, एकदम थिन प्लेट होती. त्याच्यावर ॲनोड किरणांचा मारा केला त्याने, आणि त्याने असं दर्शवलं की ॲनोड किरणांचा मारा केल्यानंतर त्या प्लेटमध्ये काही किरणं जे होते ते आरपार चालले गेले, काही किरणं रिव्हर्स आले, काहींनी मार्ग बदलला. तसे त्याने प्रयोग केला. आणि तेव्हा त्याने सांगितलं की केंद्रकामध्ये जो प्रोटॉन जो आहे, म्हणजे प्रोटॉनचं नाव गोल्डस्टीनने दिलंच नव्हतं, तर केंद्रकामध्ये जो घटक आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला आपण प्रोटॉन म्हणतो, असं कोणी सांगितलं, रुदरफोर्डने सांगितलं. तर प्रोटॉनचा शोध जो लावला तो गोल्डस्टीनने लावला, परंतु ते नाव कोणी दिलं, त्याने रुदरफोर्डने. फॉर एक्झाम्पल, अमेरिकेचा शोध कोणी लावला होता, क्रिस्टोफर कोलंबसने, परंतु नाव कोणावरून पडलं, अमेरिको वेस्पुसीवरून. कारण की क्रिस्टोफर कोलंबसने त्याला इंडिया सांगितला, बरोबर. कॅरिबियन बेट जे होते त्याला सांगितलं इंडिया, हा इंडिया आहे, वेस्ट इंडिज जो आहे आजचा, परंतु तो इंडिया होता का, नव्हता. तसं न्यूट्रॉनचा जो शोध लावला होता तो चॅडविकने लावला होता. कोणी लावला होता, चॅडविकने. आणि इलेक्ट्रॉनचा जो शोध लावला होता तो जे थॉम्सनने लावला होता, जे थॉम्सनने. याबद्दल त्याला नोबेल पुरस्कार पण भेटलेला आहे 1906 मध्ये. कोणाला, जे थॉम्सनला. तर आपण यांच्यातले फरक बघितले, बेसिक फरक बघितले. त्याच्यानंतर प्रोटॉनचा जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, परंतु तो किती आहे, तर 1.6 × 10⁻⁻19 प्लसमध्ये 1.6 × 10⁻⁻19 कुलम एवढा चार्ज त्याच्यावर असतो. खूप, म्हणजे जर मी असं घेतला ना तर साधारणतः 0.0000 असं करता करता मला 19 शून्य देऊन मला तिथं काय घ्यावं लागेल, 16 घ्यावं लागेल, एवढा पण पॉझिटिव्ह चार्ज असतो. न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही. आणि इलेक्ट्रॉनवर जेवढा प्रोटॉनवर चार्ज आहे तेवढा चार्ज कोणावर आहे, इलेक्ट्रॉनवर आहे. फक्त फरक काय आहे, तर तो निगेटिव्ह चार्ज आहे. 1.6 × 10⁻⁻19. तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवरचा चार्ज सारखा आहे, फक्त फरक काय, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आता बघा, जर तुम्हाला असं कोणी विचारलं की केंद्रकामध्ये कोणता चार्ज असतो, केंद्रकामध्ये, तर केंद्रकामध्ये कोण आहे, प्रोटॉन आहे. तर चार्ज कोणता आहे केंद्रकामध्ये, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता केंद्रकाभोवती जो इलेक्ट्रॉन फिरतो आहे, केंद्रकाभोवती कोण फिरतोय, इलेक्ट्रॉन. जर तुम्हाला कोणी असं विचारलं ॲटमवर कोणता चार्ज आहे, संपूर्ण ॲटमवर, तर नाही, पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही, संपूर्ण ॲटमवर. का, कारण की संपूर्ण ॲटम हा न्यूट्रल आहे. त्याचं कारण असं आहे की जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह आहे, आणि जेवढा पॉझिटिव्ह तेवढाच निगेटिव्ह जर झालं तर दोघांच्या मिश्रणातून काय होतं, न्यूट्रल तयार होतं. बघा, ॲसिड आणि बेस जर मिक्स झालं तर काय होतं, न्यूट्रल तयार होतं. तसं जर केंद्रकावर चार्ज कोणता विचारला तर तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, परंतु संपूर्ण ॲटमवर जर चार्ज विचारला की अणूवर चार्ज काय आहे, तर तो आहे ना न्यूट्रल आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इक्वल असल्यामुळे तो काय झाला, न्यूट्रल चार्ज होता. तुम्हाला इथं परत दिसतंय बघा, न्यूक्लियस आहे ह्यामध्ये, आणि न्यूक्लियसमध्ये जे पिवळे कण आहेत ते प्रोटॉन आहेत, जे निळे कण आहेत ते न्यूट्रॉन आहेत, आणि हे जे इथं ब्ल्यूइश कण दिसत आहेत तर ते इलेक्ट्रॉन आहे. लक्षामध्ये. आता या ठिकाणी आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत की ॲटॉमिक मास काय असतं, ॲटॉमिक नंबर काय असतं, ह्या पण कन्सेप्ट या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तर आपण जो पहिला कन्सेप्ट जो बघणार आहोत की जो मूलद्रव्यांशी संबंधित आहे, तर तो जो आहे ॲटॉमिक नंबर म्हणजे अणु क्रमांक. जसं आपण वर्गामध्ये बसतो तर वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोल नंबर अलॉट झालेला असतो, तसं पिरियडिक टेबलमध्ये प्रत्येक एलिमेंटला एक अनुक्रमांक अलॉट झालेला असतो. चला लवकर.
ठीक आहे, चेअर घे इकडे. बघा काय असतं, 5 वाजता क्लास राहिला तर तुम्ही 5:30 वाजता येतात. 5:30 वाजता क्लास राहिला तर तुम्ही 6 वाजता येत आहेत. 6 वाजता क्लास राहिला तुम्ही 6:30ला येत आहेत. तर हे जे तुमचं बिहेवियर जे आहे ना सगळ्यांचं, तर हे स्पर्धा परीक्षेसाठी मुळीच कामाचं नाही, डायरेक्ट मुळीच नाही. तर हे तुम्ही एकदम स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे. कारण की ज्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही डिसिप्लिनचं पालन नाही केलं ना, तर तुम्हाला करिअर तुम्हाला तुमची डिसिप्लिन शिकवून देते. भविष्यामध्ये मग रेड्यासारखं कामच करत नाही. वेळेला तुम्ही नाही पाळला ना, तर वेळ तुम्हाला नाही पाळणार. जर 6 वाजता क्लास आहे ना, तर तुम्ही इथं 5 वाजता पाहिजेत येऊन अभ्यास करा. हे तुम्ही फॉलो करा. तर बघा, अनुक्रमांक म्हणजेच अणुअंक आपल्या या ठिकाणी बघायचा आहे, ॲटॉमिक नंबर. तर अणूमधील प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. अणूमध्ये प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या असणार त्याला काय म्हणणार, अणुअंक म्हणणार. आता बघा, हा प्रोटॉन आहे आणि अवतीभोवती कोण फिरतायत, इलेक्ट्रॉन फिरतात. तर हा केंद्र घे, समजून घ्या केंद्र. तर हा जो ॲटम जो आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, ती कधीही बदलत नाही. प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय असते, सारखी असते. आणि आपण काय म्हटलं, अनुक्रमांक म्हणजे तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, कारण की दोघांची संख्या तर सारखीच आहे ना. मग त्या ॲटममध्ये किंवा त्या अणूमध्ये जेवढे प्रोटॉन आहेत किंवा जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याला आपण काय म्हणतो, अनुक्रमांक म्हणतो. लक्षामध्ये. तर हे झालं अनुक्रमांक. जसं आपण म्हणतो की हायड्रोजनचा अनुक्रमांक जो आहे तो 1 आहे, सोडियमचा अनुक्रमांक आहे 11 आहे, नायट्रोजनचा अनुक्रमांक 7 आहे, हेलियमचा अनुक्रमांक 2 आहे. तर पिरियोडिक टेबलमध्ये यांची जी रचना, जी मांडणी केली, पिरियोडिक टेबल होता बघा, 11वी 12वी सायन्सला आहे किंवा 10वीला पण आहे. तर पिरियोडिक टेबलमध्ये जी यांची मांडणी जी केली आहे ती ॲटॉमिक नंबरनुसार केलेली आहे. कशानुसार, ॲटॉमिक नंबरनुसार, 1 2 3 4 5 6 या पद्धतीने. तर एखाद्या ॲटममधले प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्येला आपण ॲटॉमिक नंबर किंवा अनुक्रमांक असं म्हणतो. ॲटॉमिक नंबर इज द नंबर विच रिप्रेझेंट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन और द नंबर ऑफ प्रोटॉन. बरोबर. आता जर आपण इथं घेतलं कार्बनचा अणुअंक जर घेतला तर कार्बनचा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर जो तो 6 आहे, कारण की या कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन और द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. आता आपण वर्गातल्या मुलांचा क्रमांक तर बघून घेतला, रोल नंबर बघून घेतला, म्हणजे ॲटॉमिक नंबर बघून घेतला. आता आपल्याला बघायचं त्यांचं वजन, अणुवस्तुमानांक काय आहे, ॲटॉमिक मास काय आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक वजन पण प्राप्त झालेलं आहे, तर ते पण आपल्या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा, कुठल्याही गोष्टीचं जे वजन जे असतं ते त्याच्या सेंटरमध्ये एकवटलेलं असतं. कशामध्ये, सेंटरमध्ये. फॉर एक्झाम्पल, जसं आता एक पेज आहे माझ्याकडे, तर जर याला मला एका बोटावर जर असं होल्ड करायचं आहे तर मला त्याचा सेंटर ऑफ मास शोधावं लागेल, तरच ते या पद्धतीने राहील, नाही तर राहू शकत नाही. कुठलीही वस्तू असेल. फॉर एक्झाम्पल, आता हे पुस्तक आहे, या ठिकाणी कसलं पुस्तक आहे, गणिताचं आहे. गणिताच्या पुस्तकाचं वजन जड असतं. तर आता बघा, याचा मला सेंटर ऑफ मास जर भेटला तरच हे पुस्तक या पद्धतीने होल्ड राहील. म्हणजे याचं जे वजन जे असतं ते त्याच्या सेंटरमध्ये एकवटलेलं आहे. तसं कुठल्याही ॲटमचं किंवा मूलद्रव्याचं जे वजन जे ते त्याच्या सेंटरमध्ये असतं. आणि सेंटरमध्ये कोण लोक राहतात, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर सेंटरमध्ये जेवढे लोक राहतात, जसं प्रोटॉन 5 आहेत आणि न्यूट्रॉन पण 5 आहेत, तर दोघांची जर मी बेरीज केली तर ते त्याचं वजन भरेल, म्हणजे ॲटॉमिक मास भरेल. बरोबर. आता म्हणून याची व्याख्या काय म्हणते,
याची व्याख्या सांगते की केंद्रकामध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास असं म्हणतात. म्हणजे केंद्रकामध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे त्यांची जर बेरीज केली तर त्यातून आपल्याला काय भेटेल, त्यांचं जे वस्तुमान आहे ते त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर बघा, अणुवस्तुमानांक जे ते ए ने रिप्रेझेंट करतात. कशाने रिप्रेझेंट करतात? ए ने. ॲटॉमिक मास जे ते ए ने रिप्रेझेंट केलं जातं, बरोबर. आता ए म्हणजे काय, तर प्रोटॉनची प्लस न्यूट्रॉनची संख्या. कोणाची संख्या? प्रोटॉनची प्लस न्यूट्रॉनची संख्या, पी प्लस एन. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथं काही एलिमेंट आपण घेतलेले बघा. तर बघा, खालच्या बाजूला जो आहे तो त्यांचा अनुक्रमांक आहे. काय तो त्यांचा अनुक्रमांक. तर सोडियमचा अनुक्रमांक काय आहे? 11 आहे. म्हणजे जर यांचं मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं तर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होईल? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याच्यात किती प्रोटॉन आहेत, किती न्यूट्रॉन आहेत, किती इलेक्ट्रॉन आहेत, मग इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये फिरत असतात, त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर जर आपण याच्यामध्ये जर बघितलं सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर बघा केंद्रक आहे. हा काय आहे? केंद्रक. आणि या सोडियममध्ये जो खालचा अंक आहे 11 तो प्रोटॉनची संख्या दर्शवतो. कसली संख्या दर्शवतो? प्रोटॉनची संख्या दर्शवतो. तर याचा अर्थ असा झाला की याचा अनुक्रमांक, याचा रोल नंबर जो आहे तो किती आहे? 11. म्हणजे 11 प्रोटॉन याच्यामध्ये आहे, बरोबर. आणि जर याचं मला वजन बघायचं आहे तर याच्यात मला बघावं लागेल की न्यूट्रॉन किती आहे. काय बघावं लागेल? न्यूट्रॉन किती. मग न्यूट्रॉन कसे काढणार? त्याचा ॲटॉमिक मास काय आहे? 23. तर यांच्या दोघांची जर वजाबाकी केली, 23 आणि 11ची जर वजाबाकी केली तर 23 मधून 11 गेले, किती आले? 12. तर 12 याच्यामध्ये काय आहेत? न्यूट्रॉन आहेत. आणि 11 अधिक 12 असे टोटल त्याचं वजन किती आलं? 23 आलं. आलं लक्षामध्ये? तर हा झाला केंद्रक. तर बघा, न्यूट्रॉन बघण्याच्या अगोदर आपण बघणार की याच्यामध्ये प्रोटॉन 11 आहेत. आणि मी बोललो होतो की जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. त्याचा अर्थ इलेक्ट्रॉन देखील याच्यामध्ये किती असणार आहे? 11 असणार आहे. परंतु ह्याच्या त्याच्या कक्षा ज्या आहेत, ज्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो, ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो, त्यांची लिमिट आहे. तर ही जी पहिली कक्षा जी आहे तर त्याची फक्त 2 इलेक्ट्रॉनची लिमिट आहे. किती? 2. तर पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन फिरले? 2 इलेक्ट्रॉन फिरले. टोटल इलेक्ट्रॉन किती आहे? 11 आहे. न्यूट्रॉन 12 आहे, इलेक्ट्रॉन 11च आहेत. प्रोटॉन 11 तर इलेक्ट्रॉन पण 11. तर पहिल्या कक्षात 2 झाले. दुसऱ्या कक्षाची लिमिट फक्त 8 इलेक्ट्रॉनची. 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे दुसऱ्या कक्षामध्ये 8च इलेक्ट्रॉन आहेत. तर 2 आणि 8 किती आले? 10 झाले. शिल्लक राहिला 1. टोटल 11 आहेत ना. तर हा जो लास्ट जो आहे ना त्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन फिरेल. फक्त किती फिरेल? एकच इलेक्ट्रॉन फिरेल. तर हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर मला या ठिकाणी कळालं की प्रोटॉनची संख्या आहे 11. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच काय आहेत? इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनची पण संख्या किती आहे? 11च आहे. आणि न्यूट्रॉनची संख्या तर सांगितलं होतं यांच्या दोघांची वजाबाकी म्हणजे काय असते? काय वजाबाकी? 12. तर न्यूट्रॉनची संख्या किती आहे? 12 आहे. प्रोटॉन 11 आहेत, इलेक्ट्रॉन 11 आहेत आणि न्यूट्रॉन किती आहेत? 12 आहेत. तर हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता याच्यामध्ये होतं काय की प्रत्येक ॲटॉम जो आहे, प्रत्येक मूलद्रव्य जे आहे, अणू जो आहे तो स्वतःला स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. स्टेबल करण्याचा प्रयत्न म्हणजे स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यात होतं काय की प्रत्येक ॲटम जो आहे तो त्याच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवण्याचा प्रयत्न करतो. किती? 8. बॅलन्स करतो. फॉर एक्झाम्पल समजा घ्या, तुम्हाला 500 रुपये हवे पण 300 कमी पडत आहेत. म्हणजे 300 रुपयेच आहेत तुमच्याकडे, तर तुम्ही 200 रुपये कोणाकडून तरी घेणार, बरोबर. तर तुम्ही घेतले. आता जर तुमच्याकडे 600 आहेत पण तुम्हाला ठेवायचे 500 आहेत तर तुम्ही 100 कोणाला तरी देणार. तर तो प्रकार चालतो. आता इथं काय, याला स्थिर व्हायचं आहे. म्हणजे शेवटच्या कक्षामध्ये काय, किती इलेक्ट्रॉन आहे? 1 आहे. पण पाहिजे किती? 8 पाहिजे. मग मला सांगा याला अजून किती इलेक्ट्रॉन घ्यायचे? 7 घ्यायचे. मग 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं का 1 देऊन टाकणं सोपं? 1 देऊन टाकणं सोपं. मग तो काय करतो? स्थिर होण्यासाठी त्याचा 1 इलेक्ट्रॉन जो होता लास्टला तो त्याने देऊन टाकला. तर आता तो काय होऊन गेला? स्थिर होऊन गेला.
काय होऊन गेला स्थिर. आता बघा प्रोटॉन किती होते 11, इलेक्ट्रॉन किती होते 11, पण एक इलेक्ट्रॉन त्याने आता देऊन टाकला. तर या ॲटमवर आता कोणता चार्ज होऊन गेला पॉझिटिव्ह चार्ज होऊन गेला. कारण की प्रोटॉन 11 होऊन गेले आणि इलेक्ट्रॉन किती राहिले 10च राहिले. आता हे बरोबरीत आहे का नाही, कोण जास्त आहे प्रोटॉन, म्हणजे या ॲटमवर तो स्थिर झाल्यानंतर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येऊन जाणार लक्षामध्ये. आणि जर इलेक्ट्रॉन त्याने घेतले असते दुसऱ्याकडून तर इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज वाढून गेला असता, म्हणजे त्या पूर्ण ॲटमवर निगेटिव्ह चार्ज होऊन गेला असता लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बघा पुढे कोण आहे कार्बन. समजा कार्बनचं कॉन्फिगरेशन आपल्याला तयार करायचं आहे. तर बघा कार्बनचा या ठिकाणी ॲटॉमिक नंबर काय दिसतोय 6. कार्बन बघतोय आपण, तर ॲटॉमिक नंबर 6 आहे जो की खाली लिहितो. मास नंबर कुठं म्हणजे अणुवस्तुमानांक कुठे लिहितो वर लिहितो. आता केंद्रकामध्ये 6 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत 6 प्रोटॉन आहे. तो त्याचा अणुक्रमांक आहे, ॲटॉमिक नंबर आहे तो त्याचा. आता केंद्रकामध्ये जर 6 प्रोटॉन आहे तर मी काय बोलतो जेवढी प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन पण किती आहेत 6च आहेत. मग आता हे 6 इलेक्ट्रॉन कसे तयार होतील बघा. पहिल्या कक्षामध्ये फक्त किती फिरू शकतात 2. त्याच्यानं टोटल किती आहेत 6, मग हे झाले 2, राहिले किती 4. तर या बाहेरच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन फिरतील 4, 1 2 3 4 झाले 6. मग प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन 6, राहिला कोण न्यूट्रॉन. तर मी काय बोलतो यांच्या दोघांची वजाबाकी म्हणजे काय होते न्यूट्रॉनची संख्या. 12 मधून 6 गेले किती आले 6. तर इथं न्यूट्रॉन किती आहे 6. हे झालं कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर. आता पुढं काय हेलियम आहे बघा हेलियम. तर आता इथे बघूया. तर हेलियमचा जो ॲटॉमिक नंबर जो तो काय आहे 2 आहे. सगळ्यात हलका वायू जो तो हायड्रोजन आहे आणि त्याच्यानंतरचा जो सगळ्यात हलका वायू मानला तो कोणता आहे हेलियम आहे. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जो बाह्यांबर आहे सगळ्यात वरचा, तर त्या ठिकाणी हेलियम आणि हायड्रोजन आढळले जातात. कारण की हलकी वस्तू कुठे जाते वर जाते आणि जी जड वस्तू जी ती कुठे येते खाली येते. जसं पाण्यामध्ये खिळा टाकला तो खाली डुबून जाईल, पण लाकूड टाकलं ते वर तरंगेल. म्हणजे जड वायू आहेत नायट्रोजन आहेत ऑक्सिजन आहे कार्बन आहे ते कुठे येतात खाली असतात. जे हलके वायू आहे हेलियम हायड्रोजन हे कुठे असतात वरच्या तरामध्ये असतात. तर हेलियम हा सेकंड नंबरचा हलका वायू आहे. पहिला कोणता आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे हेलियम. तर बघा हेलियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 2 आहे आणि जो मास नंबर आहे तो काय आहे 4 आहे. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर करायचं म्हटलं हे तर कळालं की ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या आहे. तर प्रोटॉन किती आहेत 2 आहेत. प्रोटॉन कुठं असतो केंद्रकामध्ये. तर प्रोटॉन किती आहेत 2 जर प्रोटॉन आहे तर इलेक्ट्रॉन किती राहतील 2च राहतील. तर हे 2 इलेक्ट्रॉन जे ते कुठे फिरतायत इथं बाहेर फिरतायत. झाले 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन. आता इथं कोण राहणार न्यूट्रॉन. यांच्या दोघांची वजाबाकी 4तून 2 गेला 2. तर न्यूट्रॉन किती इथे 2 आहेत. ते झालं हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ऑक्सिजन आहे. तर बघा ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जो तो 8 आहे. परीक्षेला विचारला होता ना हे ॲटॉमिक नंबर. आणि मास नंबर जो तो किती आहे 16 आहे. आता याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये प्रोटॉन किती दिसत आहेत आपल्याला 8 प्रोटॉन दिसत आहेत. प्रोटॉन झाले 8 जर प्रोटॉन आहेत तर इलेक्ट्रॉन किती फिरतील 8च आहे. मग पहिल्या कक्षामध्ये किती फिरत आहेत 2, राहिले किती 6. मग दुसऱ्या कक्षामध्ये किती जातील 6. 1 2 3 4 5 आणि 6 तर झाले 6. तर प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन किती आले 6 बरोबर. याला जर स्थिर व्हायचं आहे तर याला किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. नाहीतर टोटल 8 संख्या मेंटेन करायची असेल ना एक तर 6च्या 6 देऊन टाक, नाहीतर 2 घे. 6 देणं शक्य नाही तर काय घेईल तो 2 इलेक्ट्रॉन घेईल. 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर तो स्थिर होईल आणि त्याच्यावर कोणता चार्ज होईल निगेटिव्ह चार्ज होईल कारण की इलेक्ट्रॉनची संख्या वाढून गेली. आता न्यूट्रॉन शोधायचे तर काय बोलतो दोघांची वजाबाकी काय ते न्यूट्रॉनची संख्या. तर काय आली ती वजाबाकी 8 म्हणजे प्रोटॉन 8 आहे इलेक्ट्रॉन 8 आहे तिथे आणि न्यूट्रॉन पण किती आहेत 8 आहेत. हे झालं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा जो खाली जो आहे तो ॲटॉमिक नंबर आहे अनुक्रमांक
नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो वरचा आहे तो ॲटॉमिक मास आहे, अणुवस्तुमानांक. प्रोटॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या. तर प्रोटॉनची संख्या प्लस न्यूट्रॉनची संख्या ती टोटल किती आहे 16. बघा 16 हे त्याचं वजन आहे केंद्रकामध्ये. क्लिअर आहे. तर हे आपण दोन कन्सेप्ट जे होते मूलद्रव्याशी रिलेटेड ते आपण बघितले. आता बघा मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तर ऑलमोस्ट मी एक्सप्लेन केलं. याच्या कक्षा ज्या आहेत ना ज्या अवतीभोवती ज्या फिरत असतात ॲटमच्या केंद्रकाच्या, तर या कक्षांना नाव देण्यात येते. पहिली कक्षाला के म्हणतात, दुसरीला म्हणतात एल एम एन. यांना नंबर पण बोलू शकतो आपण, पहिली कक्षा, दुसरी, तिसरी, चौथी. पण जनरली सायंटिफिक भाषेमध्ये त्यांना के एल एम एन असं त्यांना नाव दिलेलं आहे. प्रत्येक अणूच्या ठराविक कक्षेमध्ये ठराविक इलेक्ट्रॉन असतात. जसं मी सांगितलं पहिल्या कक्षेमध्ये किती ते 2 होते, दुसऱ्या कक्षेमध्ये किती ते 8 होते, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 असतात, चौथ्या कक्षेमध्ये 32 असतात. तर या पद्धतीने हे ठरलेलं आहे. तर प्रत्येक अणूच्या ठराविक कक्षेमध्ये ठराविक इलेक्ट्रॉन असतात. हे इलेक्ट्रॉन या फॉर्म्युल्यानुसार फिरतात. या फॉर्म्युल्यानुसार बघा कसं काढणार. तर पहिली कक्षा एन म्हणजे काय पहिली कक्षा, तर एनचा वर्ग 2 गुणिला एन. एन म्हणजे पहिली कक्षेचा वर्ग. तर हा काय आला 2 आणि एकाचा वर्ग एकच आला. तर गुणाकार काय आला 2. तर पहिली कक्षामध्ये किती असतात 2. आता दुसरी कक्षामध्ये बघूया 2 गुणिला दुसरी कक्षा म्हटलं ना तर काय ना 2चा वर्ग. तर 2 गुणिला 2चा वर्ग काय आला 4. तर दुसरी कक्षामध्ये किती पर्यंत आहेत 8. आता तिसरी कक्षा तर 2 गुणिला 2चा काय येणार वर्ग, 3चा वर्ग. तिसरी कक्षा ना तर 3चा वर्ग. 2 गुणिला 3चा वर्ग काय आला 9. 9 दुने 18. तर तिसरी कक्षामध्ये किती राहतील 18 कॅपॅसिटी. 18 इलेक्ट्रॉनपर्यंत तिथं राहू शकतात. चौथी कक्षा जर बघितली आपण तर काय येणार 2 गुणिला 4चा वर्ग. तर 2 गुणिला 4चा वर्ग काय आला 16. तर 16 दुने 32. तर हे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची संख्या पुढच्या कक्षामध्ये काय होते वाढत जाते. या लक्षामध्ये डिपेंड्स ऑन इलेक्ट्रॉन. असं लिमिट नाही. जेवढे तुमचे इलेक्ट्रॉन आहे तेवढे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 4 बेडरूम एक घर आहे, पण घरामध्ये 2च लोक आहे तर एकच रूमचा वापर होतोय. 4 लोक आले का दुसऱ्या रूमचा वापर होईल. जसं कार्बन आहे तर कार्बनचा 2 कक्षांमध्ये काम होऊन जातं आहे, पण सोडियमला किती लागत आहेत 3 लागत आहेत. तर इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे त्याच्यावर त्यांच्या कक्षांचं प्रमाण ठरले असतं. हा लक्षामध्ये. हे ना एक कॉल येतोय त्यांना इथं खाली आले ते घेऊन ये बरं इकडे. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत. त्यांना मला थोडं 5 मिनटं थांबा म्हणा खाली. आता जो आपण पुढचा प्रकार जो बघणार आहोत तो समस्थानिके. तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक समस्थानिके म्हणजे आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन. त्या 3 गोष्टी आपल्या ठिकाणी बघायचे. काय काय आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन. तर या 3 गोष्टी आपल्या ठिकाणी बघायचे. तर समस्थानिके म्हणजे काय ते आपल्याला बघायचे. ज्यांचा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर सारखाच असतो, मात्र अणुवस्तुमानांक म्हणजे त्यांचं वजन वेगवेगळं असतं, तर त्यांना आपण म्हणतो समस्थानिका. द एलिमेंट विच हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर, अनुक्रमांक सारखा, बट द डिफरंट मास नंबर, त्यांचं वजन मात्र काय आहे वेगवेगळे, कॉल्ड ॲज आयसोटोप्स. लक्षामध्ये. तर मराठीत त्यांना म्हणतात समस्थानिके. समस्थानिकांची रासायनिक गुणधर्म सारखेच असतात, मात्र भौतिक गुणधर्म काय असतात त्यांचे वेगळे असतात. म्हणजे केमिकली ते सारखे आहेत पण फिजिकली ते काय आहेत डिफरंट आहेत. जर आपल्या या ठिकाणी समस्थानिके या ठिकाणी जर बघायचे तर बघा या ठिकाणी कार्बनचे काही समस्थानिके दाखवलेली आहेत. कुठे होते ते नाही का बरं. हां फोन येणार आहे मला त्याच्यावर पण. आता बघा समस्थानिके आपल्या ठिकाणी बघायचं आहे.
कार्बनचे काही मी समस्थानिक या ठिकाणी दिलेत, तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. C612 C614 आणि C616. बघा, ज्या मूलद्रव्यांचे अनुक्रमांक सारखे आहेत, अनुक्रमांक काय आहेत? सारखे आहेत. म्हणजे ॲटॉमिक मास जे आहे तो सारखा आहे. सॉरी, ॲटॉमिक नंबर काय आहे? सारखा आहे. सगळ्यांचा रोल नंबर एकच आहे. परंतु त्यांचं वजन जे आहे ते वेगवेगळं आहे. म्हणजे अणुवस्तुमानांक. The element which having same atomic number but the different mass number called as isotopes, म्हणजे समस्थानिके. आता यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण व्यवस्थित बघितलं तर बघा, हा केंद्रक आहे आणि या केंद्रकामध्ये किती प्रोटॉन आहेत? 6 प्रोटॉन आहेत. अनुक्रमांक आहे तो, प्रोटॉनची संख्या म्हणजे अनुक्रमांक. याचा केंद्रक आहे, याच्या केंद्रकामध्ये पण किती आहे? 6 प्रोटॉन आहेत. आणि याचा केंद्रक आहे, त्याच्या केंद्रकामध्ये पण किती आहे? 6 प्रोटॉन आहेत. आता जर 6 प्रोटॉन आहे तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असतील? 6. प्रोटॉनची संख्या किती आहे? 6. इलेक्ट्रॉनची संख्या पण किती राहिली? तर 6 आहे. तर हा इथं 1, हा 2 आणि त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये 4. 1 2 3 4. बरोबर. इथे पण 6 इलेक्ट्रॉन आहेत. या कक्षामध्ये 1 2 आणि त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये 1 2 3 आणि 4. इथे पण 6 इलेक्ट्रॉन आहेत. हे झाले 2 1 2 3 4. बरोबर. पण न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी. हे जे डिफरंट मास नंबर झाले, अणुवस्तुमानांक बदल झाला, वजनामध्ये बदल झाला, हा कशामुळे घडला? तर न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असल्यामुळे घडला. प्रोटॉन तर सगळ्या ठिकाणी सारखेच आहेत, पण न्यूट्रॉन वेगवेगळे आहेत. तर बघा, यांची दोघांची वजाबाकी म्हणजे न्यूट्रॉनची संख्या. तर इथं न्यूट्रॉन किती आहे? 6. तर बघा, 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन 6 न्यूट्रॉन. इथं काही प्रॉब्लेम नाही. पण इथे जे आहेत हे रेडिओ ॲक्टिव्ह होऊन जातात. काय म्हणतात? रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे हे काय करतायत? रेडिएशन्स बाहेर फेकतायत. तर इथं प्रोटॉन आहे 6, इलेक्ट्रॉन पण किती आहे? 6च आहे. पण मात्र जर इथं न्यूट्रॉनची संख्या जर बघितली तर किती झाली? 8. 14 मधून 6 गेले किती? 8. मग हे 2 न्यूट्रॉन काय एक्स्ट्रा झालेत. बरोबर. घरामध्ये 2 पोर आहेत, तर आई वडील त्यांना सांभाळून घेतात. पाहुण्यांचे 2 पोर आले की मग गोंधळ असतो. माईला काही बोलता पण येत नाही, पाहुण्यांसमोर थोडी मुलाला मारणार आहे. तर मग हे जे 2 एक्स्ट्रा आले ते गोंधळ घालतात. हे काय करतात? रेडिओ ॲक्टिव्ह होऊन जातात, रेडिएशन्स बाहेर फेकतात. पण मग यांचा गोंधळ आपल्याला कामात येतो. डिफरंट टाईप्स ऑफ आयसोटोप्स जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला तंत्रज्ञानामध्ये वापर त्यांचा होत असतो. बरोबर. तर हे आता रेडिओ ॲक्टिव्ह होऊन गेले, हे रेडिएशन्स फेकणार आहेत स्वतःमधून. आता इथं जर बघितलं तर प्रोटॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, मात्र न्यूट्रॉनची संख्या किती होऊन जाते? इथे 10 होऊन जाते. त्यांना काय म्हणतो आपण? आयसोटोप्स म्हणतात. याच्यातला हा जो आयसोटोप जो आहे कार्बन 14, तो आपल्याला कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये उपयोग होतं. म्हणजे एखादे जीवाश्म जे आहे ते जेव्हा जमिनीमध्ये गाडलं जातं तर त्याला 40,000 वर्ष, 50,000 वर्ष, ते किती हजार वर्षापूर्वीचं जीवाश्म आहे ते शोधण्यासाठी या कार्बन डेटिंग पद्धतीचा वापर केला तो. आणि या कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये C14, कार्बन C14 याचा त्या ठिकाणी काय केला तो? वापर केला तो. तर ते आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, कार्बनला 3 समस्थानिके आहेत जे की तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत. कार्बन 14 म्हणजे कार्बन 14 हा वातावरणात CO2 म्हणून उपलब्ध असतो, कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये उपलब्ध असतो, जो की रेडिएशन्स फेकतोय.
कार्बन 14चा अर्ध आयुष्य काळ म्हणजे हाफ लाईफ सायकल, म्हणजे जसा ग्लास आहे तर ग्लासाला पाण्याने अर्ध होण्यासाठी, समजा एक ग्लास आहे त्याला तुम्ही टेरेसवर ठेवून दिलं तर कालांतराने त्याच्यातलं पाणी काय होईल, थोडं थोडं वाफेच्या साहाय्याने कमी होईल. तर तो अर्धा होण्यासाठी, कार्बन 14 अर्धा होण्यासाठी जो काळ लागतो त्याला हाफ लाईफ सायकल म्हणतात. आणि ते हाफ लाईफ सायकल म्हणजे 5568 वर्ष आहे. म्हणजे एखाद्या बॉडीमधला, समजा एखादी माणूस आहे तो मेला, याच मिनिटाला मेला आणि त्याला आपण जमिनीत पुरलं तर त्याच्यामधला कार्बन 14 जो आहे तो अर्धा होण्यासाठी 5568 वर्ष लागणार आहेत. आणि याच्यावरूनच कळतं की तो गाडल्या गेलेला जीवाश्म किती हजार वर्षापूर्वीचा असणार आहे. याच्यावरून कळतं. काय असतं की बॉडीमध्ये कार्बनचं एक विशिष्ट प्रमाण असतं. C612 जो आहे तो पण आपल्या बॉडीमध्ये असतो, परंतु हा कमी पण होत नाही जास्त पण होत नाही, हा स्थिर असतो. आणि C614 जो आहे ज्याच्या साहाय्याने एखाद्या जिवंत बॉडीचं आपल्याला वय मिळत असतं, कट करून द्या, वय मिळत असतं. तर बघा, समजा एका बॉडीमध्ये एवढं कार्बन आहे, बरोबर. आता जिवंत आहे तर जिवंत असताना तो जे अन्न खातोय तर अन्न खाल्ल्यानंतर C14ची भर होते, परंतु तो दिवसाचे कामं पण करतोय. त्याच्याने काय होतंय की जेवढी भर होते तेवढी झीज पण होते. म्हणजे ग्लास जेवढा पाण्याने भरलेला आहे तेवढाच तो खालून रिकामा पण होतोय. समजा एक भरलेली टाकी पाण्याने काटोकाट भरलेली आहे. आता मी काय केलं, टाकीला एक वरून भरण्यासाठी एक नळ लावून दिलेला आहे की जो टाकीला भरतोय, आणि एक रिकामा होण्यासाठी पण नळ लावून दिलेला आहे. तर टाकी पाण्याने काटोकाट भरली होती आणि वरून एक नळ चालू करून दिला तर, आणि जेवढा नळ वरून चालू आहे तेवढंच पाणी खालून वाहत आहे. तर हे आयुष्यभर जरी चालू असलं तरी ती टाकी खाली पण होणार नाही आणि ते पाण्याने म्हणजे भरलेली तर आहेच पण ओसाडणार नाही, कारण की जेवढं पाणी भरतंय तेवढं पाणी रिकामं होते. आता एखादी व्यक्ती जो की जिवंत आहे किंवा प्राणी जो की जिवंत आहे तोपर्यंत तो अन्न खातोय, मेल्यानंतर त्याची अन्न खाण्याची प्रक्रिया बंद झाली, म्हणजे जे बॉडीला जो C614 जो मिळतोय तो बंद होऊन गेला आता, बरोबर ना. मग आता तो मेल्यानंतर फक्त हे पाणी काय होतंय, बाहेर वाहत आहे, बरोबर. तर हा स्थिर प्रमाणात राहतो, हा बदलत नाही. परंतु हा डिकेवाला स्टार्ट होऊन जातो, डिके म्हणजे डिकम्पोजवाला स्टार्ट होऊन जातो. तर मग या दोघांचं गुणोत्तर प्रमाण किती याच्यावरून ते वय ठरवलं जातं. त्याला एक्झॅक्ट हाफ होण्यासाठी, त्याला अर्धा होण्यासाठी, तर याला म्हणतात हाफ लाईफ सायकल. तर किती लागले, 5568 वर्ष लागून गेले. याला म्हणतात 1 हाफ लाईफ सायकल. किती हाफ लाईफ सायकल, 1 हाफ लाईफ सायकल. आता तिथून त्याला अर्धा होण्यासाठी परत 5568 वर्ष लागणार. टाइम अर्धा नाही होणार, टाइम तेवढाच राहणार. तर 5568 लागले, हे झाले 2 हाफ लाईफ सायकल. आता परत त्याला तिथून अर्धा होण्यासाठी परत 5568 वर्ष लागून गेले. मग त्याच्यामध्ये कार्बन किती उरलेला आहे. जर आता या प्राण्याचे 3 हाफ लाईफ सायकल झाले असतील तर साधारणतः 5000, 5000, 15000, 500, 500, 16000, 16500, म्हणजे जवळजवळ तो 16500 वर्षापर्यंत तो जमिनीत पुरला गेलेला होता. 16500 वर्षापूर्वीचा तो जीवाश्म आहे असं त्याच्यावरून त्याचं वय शोधता येतो. परत चौथी कार्बन हाफ लाईफ सायकल एवढा अर्धा होण्यासाठी परत त्याला 5568 वर्ष लागले. तर असं आपण कुठल्याही एलिमेंटचे, बरं आता बघा हा एरिया छोटा छोटा होत गेला, अशा मी किती रेषा मारू शकतो, एक लिमिट आहे ना. तर कुठल्याही एलिमेंटचे हाफ लाईफ सायकल जे हाफ लाईफ सायकल अर्ध आयुष्य जे असं आपण फक्त 10 वेळेस मोजू शकतो. 10च्या वर मोजता येत नाही. 10च हाफ लाईफ सायकल आपण मोजू शकतो. मग जर आपण कार्बन डेटिंग पद्धतीनुसार जर आपण 10 हाफ लाईफ सायकल जर काउंट केले आपण, तर साधारणतः आपण 50 ते 60 वर्षापर्यंतचं जे जीवाश्म आहे त्याचंच वय शोधू शकतो. जर एखादी जीवाश्म त्याच्याही पेक्षा जुना आहे
तर कार्बन डेटिंग पद्धतीने त्याचं वय शोधता येत नाही, त्याच्यासाठी ते वेगळे घटक असतात, त्यांच्यावरून त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी काढलं जातं. लक्षामध्ये. आता हे झालं कार्बन डेटिंग पद्धतीनुसार कार्बनच्या आयसोटोप्सचा आपल्याला काय झाला उपयोग झाला. या ठिकाणी आपण अनुक्रमांक रोल नंबर सगळ्यांचे सारखे होते, वजन सगळ्यांचे काय होते वेगळे होते. आता पुढचा भाग जो बघणार आहे जिथं वजन सारखे आहेत पण अनुक्रमांक काय आहेत वेगळे आहेत. बाकी एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं कार्बन C614, कार्बन C612, कार्बन C616 या सगळ्यांना समस्थानिके याकरता म्हटले कारण की तिघचे तिघ एकाच घरात बसलेले आहेत. पिरियडिक टेबलमध्ये यांना वेगवेगळे घरं दिलेले नाही, एकाच ठिकाणी बसले म्हणून त्यांना काय म्हटलं समस्थानिके, एकाच जागेवर बसलेले, यांना वेगळं घरं दिले नाही कारण की यांच्या केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत. फिजिकली वेगवेगळे आहेत पण यांचे केमिकली प्रॉपर्टी काय आहेत सारख्या आहेत. आहे लक्षामध्ये. तसाच आयसोटोप जो आहे युरेनियम पण आहे बघा. ॲटॉमिक नंबर सारखा आहे, ॲटॉमिक नंबर सारखा आहे, ॲटॉमिक नंबर सारखा आहे. द एलिमेंट विच हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर, अनुक्रमांक सारखा, बट द डिफरंट मास नंबर. बघा इथं मास नंबर काय अणुवस्तुमांक 235, इथं काय 238, इथं काय 243. तर मास नंबर काय आहे प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. हा जो युरेनियम जो आहे त्याचा वापर अणुबॉम्बमध्ये केला तो, माहिती ना अणुबॉम्ब, आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सुद्धा केला तो, एनर्जी मिळवण्यासाठी. तर बघा याचा उपयोग केंद्रीय विखंडनासाठी, केंद्रीय विखंडन म्हणजे जे स्प्लिटिंग होतंय त्याच्यासाठी याचा वापर केला तो. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16. तर न्यूक्लिअर बॉम्ब जो आहे तिथं ही प्रक्रिया होते, फिजन आणि फ्युजन अशा दोन प्रक्रिया आहे. फ्युजन म्हणजे दोनाचा एक होणं, फिजन म्हणजे एकाचे दोन होणे, विखंडन होते, तुकडे होणे. तर हा जो युरेनियम जो आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 92 आणि मास नंबर 235 आहे, तर याला न्यूक्लिअर बॉम्ब आहे त्या ठिकाणी वापरला जातो. न्यूक्लिअर बॉम्बमध्येच नाही तर जिथं आपल्याला एनर्जी निर्माण करून घ्यायची आहे त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. परंतु सर्वात जास्त प्रमाणात जो आढळणारा जो युरेनियम आहे तो हा आहे. ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर म्हणजे हा खालचा नंबर, ज्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर हा 80 पेक्षा जास्त आहे ते जास्त रेडिओ ॲक्टिव्ह असतात आणि ते त्यांच्यामध्ये एनर्जी पण फार जास्त असते. म्हणजे डिफरंट टाईप ऑफ एनर्जीसाठी त्यांचा त्या ठिकाणी काय केला तो वापर केला जातो. त्यांना हेवी एलिमेंट म्हणतात कारण की रेडिओ ॲक्टिव्ह पण जास्त आहेत आणि त्यांचं वस्तुमानांक पण काय जास्त आहे, ॲटॉमिक मास पण काय त्यांचं जास्त आहे. कोबाल्ट 60 जो आहे आयसोटोप आहे कोबाल्टचा, तर त्याचा उपयोग कॅन्सरच्या उपचारासाठी केला जातो. तसंच आयोडीन 131 जो आहे हे त्याचे ॲटॉमिक नंबर आहेत. तर याचा उपयोग गॉयटर नावाचा जो आजार आहे, गलगंड जो असतो बघा, पहाडी क्षेत्रातल्या लोकांना गॉयटर नावाचा आजार जास्त आढळतो, तर त्या ठिकाणी तो वापरला जातो. ॲक्च्युली आता आयोडीन शक्यतो वापरत नाही, तर आयोडीनचा एक रिप्लेस आलेला आहे. रिप्लेस म्हणजे आयोडीनच्या जागेवर दुसरं एक आहे टेक्निशियम 99 TC99 जो आहे तो त्याचा वापर केला जातो. त्याचं कारण असं आहे की TC99चा फायदा असा आहे की आयोडीन जो आहे ना तो जास्त रेडिओ ॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू TC, हा कमी रेडिओ ॲक्टिव्ह आहे. तर याचा उपयोग आपल्याला म्हणजे रेडिएशनचा याच्या जास्त त्रास नाही होत बॉडीला, याचा जास्त त्रास होतो. याचा डिकम्पोज बायोलॉजिकल डिकम्पोज टाईम जो तो पण कमी आहे. फिजिकली आता बघा हा जर बॉडीमध्ये टाकला टेक्निशियम 99 तर साधारणतः 2 तासात बॉडी म्हणून डिकम्पोज होऊन जातो, त्याचं प्रमाण नष्ट होऊन जातं. आणि जर बाहेर ठेवला ओपन स्पेसमध्ये ठेवला तर साधारणतः 6 तास लागतात. मी ज्या ठिकाणी ॲज अ सायंटिफिक सिस्टम होतो BRCला, तर आम्ही त्या ठिकाणी टेक्निशियम 99चेच आयसोटोप्स डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजवर वापरत होतो. लिव्हर स्कॅन असेल, किडनी स्कॅन असेल, कॅन्सर असेल किंवा गलगंड गॉयटरचा आजार असेल किंवा किडनीचं स्कॅनिंग वगैरे करण्यासाठी तर आम्ही हा टेक्निशियम 99 आम्ही त्या ठिकाणी वापरत होतो. क्लोरीन आहे बघा, क्लोरीनचे परत ॲटॉमिक नंबर काय इथं 17 बरोबर. हां इथं एक 35 पाहिजे होता, इथं एका ठिकाणी 35 पाहिजे होता. हे पण काय आहेत तिथं आयसोटोप्स आहेत. याच्यावर प्रश्न विचारला होतो बघा हायड्रोजनचे आयसोटोप्स. तर बघा हा जो हायड्रोजन जो आहे ना याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, प्रोटॉन किती आहे 1 आणि जेवढा प्रोटॉन आहे तेवढाच इलेक्ट्रॉन आहे. बाहेर इलेक्ट्रॉन किती फिरतोय 1च फिरतोय. न्यूट्रॉनची संख्या म्हणजे दोघांची
वजाबाकी, दोघांची वजाबाकी किती आली 0, म्हणजे याच्यात एकही न्यूट्रॉन नाही. एकमेव हायड्रोजन असा एलिमेंट आहे की त्याच्यामध्ये न्यूट्रॉन नाही. बाकी तिथून पुढे सगळ्या एलिमेंटमध्ये न्यूट्रॉन आहे पिरियोडिक टेबलमध्ये जर बघितलं तर. पण त्याचा जो आयसोटोप आहे तिथं मात्र न्यूट्रॉन आहे. जो H11 जो आहे त्याला प्रोटियम म्हणतात, जो H12 जो आहे त्याला ड्यूटेरियम म्हणतात. दोन आहेत ना, दोन म्हणजे ड्यूटेरियम. आणि जो H13 आहे त्याला म्हणतात ट्रिटियम म्हणतात. ट्राय म्हणजे 3, ट्राय म्हणजे 2, बरोबर. तर याचा अणुबॉम्बमध्ये निर्मितीसाठी वापर केला होतो. तुम्ही बघितलं असेल नॉर्थ कोरियाचा जो तानाशाह आहे किम जॉंगने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. तर हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा 3 पटीने घातक असतो. कारण की न्यूक्लिअर बॉम्बमध्ये विखंडन होतं आहे, परंतु हायड्रोजन बॉम्बमध्ये जो आहे ना प्रेशर, कॉम्प्रेस प्रेशरचा वापर केला जातोय, जो की न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा 3 पटीने घातक असतो. नॉर्थ कोरियाने भरपूर साऱ्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्या केलेल्या आहेत लक्षामध्ये. आता याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं याचं तर बघा, प्रोटॉन किती आहे 1 प्रोटॉन आहे, ते इलेक्ट्रॉन किती असणार आहे 1च आहे. 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन. न्यूट्रॉन किती आहे दोघांची वजाबाकी, तर इथं 1 न्यूट्रॉन आहे. परत हा आयसोटोप आहे त्याचा. तसं इथं 1 प्रोटॉन आहे 1 इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन किती इथं 2 आहे, म्हणून हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. इथं कसं आहे 1 1 1च आहे सगळ्यांची संख्या, मात्र इथं प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन 1, मात्र न्यूट्रॉन किती आहे 2, म्हणून तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. त्याच न्यूट्रॉनचा रेडिओ ॲक्टिव्हचा फायदा घेऊन कुठल्याही बॉम्बची त्या ठिकाणी निर्मिती केली जाते. आता बघा समभार म्हणजे आयसोबार. समभार, भार म्हणजे वस्तुमान, ज्यांचं सारखं वस्तुमान आहे पण रोल नंबर वेगळा आहे, ॲटॉमिक नंबर काय डिफरंट आहे. तर मूलद्रव्याचे अणुवस्तुमान सारखे आहे, वजन सारखं आहे, परंतु त्यांचे अणुक्रमांक काय आहे, अणुअंक काय आहेत वेगळे आहे. द एलिमेंट विच हॅविंग सेम ॲटॉमिक मास नंबर बट द डिफरंट ॲटॉमिक नंबर कॉल्ड ॲज आयसोबार्स. तर आता यांचं काय येतं, जसं मागे आपण बघितले आयसोटोप्सचे केमिकल प्रॉपर्टीज त्याच्यात डिफरंट आहे, सॉरी सेम आहेत, फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट आहे. इथं काय आहे, यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म दोघे पण वेगळे आहेत. रासायनिक पण म्हणजे केमिकली पण आणि भौतिकली फिजिकली पण हे काय आहेत वेगळे आहेत. या मूलद्रव्यांचे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या काय असते सारखी. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे काय तर वजन, ॲटॉमिक मास. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे काय ॲटॉमिक मास. तर यांची ॲटॉमिक मासची संख्या काय असते सारखी असते. त्याचे काही इथं उदाहरण दिले. पोटॅशियमचा ॲटॉमिक मास 40 आहे, वजन 40 आहे. कॅल्शियमचं ॲटॉमिक वजन जे आहे ते पण 40 आहे आणि आर्गॉनचं जे ॲटॉमिक वजन ते पण काय आहे 40 आहे. आणि तसाच एक प्रकार आहे आयसोटोन म्हणून. तर ज्या मूलद्रव्यात न्यूट्रॉनची संख्या सारखी असते, फक्त कोणाची संख्या सारखी आहे न्यूट्रॉनची. बघा आयसोटोप्स बघितलं ॲटॉमिक नंबर सारखे होते, त्याच्यानंतर आयसोबार्स बघितलं त्याच्याने ॲटॉमिक मास काय होते सारखे होते. इथं काय फक्त न्यूट्रॉनची संख्या सारखी, बाकी काहीच नाही. आता न्यूट्रॉनची संख्या सारखी कशी बघा, आता सोडियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं सोडियमचं तर बघा प्रोटॉन किती आहे 11, बरोबर. प्रोटॉन 11 म्हणजे इलेक्ट्रॉन किती झाले 11च झाले. आता न्यूट्रॉन जर बघितलं तर दोघांची काय केली वजाबाकी, तर न्यूट्रॉन किती येते 12. आता हा जर मॅग्नेशियम जर बघितलं तर इथं प्रोटॉन किती सांगा बरं 12 आणि न्यूट्रॉन जर बघितलं तर दोघांची वजाबाकी किती आली 12. तर इथं पण न्यूट्रॉन 12च आहे आणि इथं पण न्यूट्रॉन काय आहे 12च आहे. बाकी प्रोटॉन आणि प्रोटॉनची इथं दोघी ठिकाणी संख्या वेगवेगळी. तर ज्यांचे फक्त न्यूट्रॉन सारखे आहेत त्यांना काय म्हटलं तर आयसोटोन्स म्हटलं. तर मग त्याच्यानं उदाहरण काय आहे सोडियम आणि मॅग्नेशियम हे 2 त्या ठिकाणी उदाहरण मानले जातात. तर अशा पद्धतीने आज आपण जे ॲटम आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन, तर या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही PDF जर हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आपण प्रोव्हाइड केली आहे, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे ते नक्कीच आम्हाला कळवा. काल आपली ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमवर टेस्ट झालेली आहे, ती जर तुम्हाला हवी असेल तर व्हॉट्सअपला 9970650603 या नंबरला हाय करा, ती टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. 3 व्हिडिओ होते आपले ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमवर, 3 व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर ती टेस्ट द्या. व्हिडिओच्या खाली PDF पण तुम्हाला मिळून जाईल. जय हिंद, जय भारत.